मृत्यूनंतर मानवी आत्म्याचं नेमकं काय होतं, तो कुठे जातो? बरं, या प्रश्नावर आपण एका विशिष्ट धर्मशास्त्रीय दृष्टिकोनातून जरा खोलात जाऊन विचार करणार आहोत. चला तर मग यातलं रहस्य उलगडून पाहूया. तर सगळ्यात मोठा आणि मूळ प्रश्न हा आहे की मृत्यूनंतर एखादा मानवी आत्मा दुष्टचेतना बनू शकतो का? हा एक असा धर्मशास्त्रीय प्रश्न आहे ना, जो आपल्याला खरंच खोलवर विचार करायला लावतो, आणि याचंच उत्तर आपण शोधणार आहोत. आता या मोठ्या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याआधी आपल्याला 3 महत्त्वाच्या संकल्पना अगदी स्पष्टपणे समजून घ्यावे लागतील: आत्मा, चेतना आणि दुष्टचेतना. कारण त्यांच्या व्याख्येवरच पुढचा सगळा युक्तिवाद अवलंबून आहे. चला सुरुवात करूया आत्म्यापासून. तर या युक्तिवादानुसार आत्मा म्हणजे काय? तर ती आपली मूळ ओळख आहे. म्हणजे बघा, हे शरीर म्हणजे फक्त एक घर आहे, पण खरा आपण म्हणजे आपला आत्मा, आणि त्याचाच अंतिम निवाडा होतो. आता पाहूया चेतना म्हणजे काय. हे आत्म्याच्या अगदी विरुद्ध आहे. चेतना म्हणजे देवदूतांसारखी अमानवी अस्तित्व. हा फरक समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे. कारण या संपूर्ण युक्तिवादानुसार आत्मा आणि चेतना या 2 पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. मग दुष्टचेतना म्हणजे काय? तर ही सुद्धा एक प्रकारची चेतनाच आहे, फक्त ती अशुद्ध आहे. यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की ती मानवी आत्म्यापासून पूर्णपणे वेगळी आहे. ती काही आत्म्याचं रूपांतर झालेलं रूप नाही. तर मग थोडक्यात फरक काय आहे? बघा, आत्मा हा मानवी आहे, तर चेतना अमानवी. आत्म्याचा न्याय त्याच्या शरीरासोबत होतो, पण चेतनेचं तसं काही नाही. त्यांची ओळख, त्यांचं नशीब सगळंच वेगळं आहे. हे जणू काही 2 वेगळे, कधीही न मिळणारे मार्ग आहेत. अच्छा, तर आता आपल्याला आत्मा आणि चेतना यातला फरक तर कळलाय. पण मग पुढचा प्रश्न येतो तो जबाबदारीचा. म्हणजे पाप करण्याचा निर्णय घेण्याची शक्ती नक्की कोणामध्ये आहे? आत्म्यात की चेतनेत? हाच तो सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न. कारण जो निर्णय घेतो जबाबदारी पूर्णपणे त्याचीच असते, नाही का? या एका प्रश्नाचं उत्तरच ठरवेल की पापाची किंमत अखेरीस कोण चुकवणार आहे. इथे 2 शक्यता असू शकतात. पहिली शक्यता, फक्त आत्माच पाप करतो आणि त्याचाच न्याय होतो. किंवा दुसरी शक्यता, आत्मा आणि चेतना दोघं मिळून पाप करतात आणि मग साहजिकच त्या दोघांचाही न्याय व्हायला हवा. मग या 2 पैकी कोणती शक्यता खरी असू शकते? आणि यावर लेखक अगदी स्पष्ट उत्तर देतात. त्यांच्या मते निवड करण्याची जी स्वतंत्र इच्छाशक्ती आहे ती फक्त आणि फक्त आत्म्यात आहे. त्यामुळे निर्णय घेणारा आणि त्याची जबाबदारी उचलणारा फक्त आत्माच आहे, चेतना नाही. बरं, जर पापाची सगळी जबाबदारी आत्म्याची आहे, तर मग त्याची किंमत कोण चुकवणार? साहजिकच आत्माच. आता आपण पाहूया की प्रायश्चित्ताचा संबंध थेट आत्म्याशी कसा जोडला जातो. इथलं तर्कशास्त्र मोठं रंजक आहे बघा. असं मानलं जातं की पापाची किंमत रक्ताने चुकवावी लागते आणि धर्मशास्त्रानुसार आत्मा रक्तात असतो. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? तर प्रायश्चित्त हे आत्म्यासाठीच केलं जातं. यातून पुन्हा एकदा तीच सिद्ध होतं की पापासाठी जबाबदार फक्त आत्माच आहे. आता आपण या युक्तिवादाच्या सगळ्यात महत्त्वाच्या आणि निर्णायक भागाकडे आलो आहोत. सगळं काही ठीक आहे, पण मृत्यूनंतर शरीर सोडल्यावर आत्म्याचं नक्की काय होतं, तो काय करतो? आणि यावर लेखकाचं उत्तर अगदी स्पष्ट आणि थेट आहे. मग तो आत्मा पुण्यवान असो किंवा पापी, मृत्यूनंतर तो झोपी जातो. म्हणजे तो न्यायाच्या दिवसाची वाट पाहत एका निष्क्रिय अवस्थेत असतो. पण आत्मा झोपी का जातो? यामागे एक ठोस तार्किक कारण दिलं आहे. विचार करा, जर मृत्यूनंतर ही आत्मा सक्रिय राहिला तर तो आणखी पाप करू शकतो नाही का? आणि मग त्याच्या न्यायाची प्रक्रियाच अशक्य होऊन बसेल. त्यामुळे न्यायासाठी आत्म्याचं निष्क्रिय होणं म्हणजे झोपी जाणं गरजेचं आहे. तर मग ह्या सगळ्या युक्तिवादानंतर आपण आपल्या मूळ प्रश्नाकडे परत येऊया. इतक्या सगळ्या पुराव्यांच्या आधारे अंतिम उत्तर काय मिळतंय आपल्याला? हा संपूर्ण युक्तिवाद आपण 3 सोप्या पायऱ्यांमध्ये मांडू शकतो. पहिली पायरी, माणूस म्हणजे आत्मा आणि दुष्ट चेतना हे मुळातच वेगळे आहेत. दुसरी पायरी, पापाची सगळी जबाबदारी पूर्णपणे आत्म्याची आहे. आणि तिसरी, सगळ्यात महत्त्वाची पायरी, मृत्यूनंतर आत्मा निष्क्रिय होऊन फक्त न्यायाची वाट पाहतो. आणि म्हणूनच लेखक या निस्संदिग्ध निष्कर्षापर्यंत पोहोचतात. या संपूर्ण तार्किक प्रवासानंतर उत्तर अगदी स्पष्ट आहे: मानवी आत्मा मृत्यूनंतर कधीही दुष्टचेतना बनू शकत नाही. आणि शेवटी लेखक आपल्याला एका खूप खोल प्रश्नावर विचार करायला लावतात. जर आत्माच सर्वस्व आहे,
तर मग या शापित आणि नश्वर शरीरात राहूनही प्रेम करण्याची क्षमता सिद्ध करणं हीच आपल्या सगळ्यांच्या जीवनाची खरी परीक्षा आहे का? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?